बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की 2026 या वर्षाचं कॅलेंडर पुढीलपैकी कोणत्या वर्षी रिपीट होईल, तर तेच आज आपण पाहणार आहे. बघा, इथं जे तुम्हाला वर्ष दिलेलं आहे ते आधी लिहून घ्या. इथं आपण लिहिले 2026. ह्या वर्षाचे शेवटचे जे दोन आकडे आहेत त्या दोन आकड्यांना 4ने भाग लावा. आता बघा, 26ला जर 4ने भाग दिला तर 4 पंचे 20 आणि 4 सखट 24 म्हणजे 6चा भाग लागलेला आहे आणि बाकी आलेली आहे 2. बघा, 26 मधून 24 गेले, बाकी आलेली आहे 2. मग आपल्याला माहितीये जर बाकी 2 येत असेल तर ते कॅलेंडर जे आहे ते पुढील 11 वर्षांनी रिपीट होणार आहे. म्हणजेच आपण काय करणार आहे, इथं 2026 मध्ये जर 11 मिळवले तर आपल्याला कळतंय की 2037 मध्ये 2026चं कॅलेंडर रिपीट होणार आहे. तर अशाच पद्धतीचा पुढचा प्रश्न आहे, म्हणजे 2027चं कॅलेंडर पुढीलपैकी कोणत्या वर्षी रिपीट होईल, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये द्या.